आज 5 वाजता प्रचार संपतोय। कालपर्यंत तसं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं। कृपया फटाके थांबवा। आणि मला वाटलं होतं की मी या शेवटच्या सभेला फक्त तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो तरी पुरेसं आहे। परंतु काल रात्री जे काय घडलं तसं काल रात्रीच फक्त नाहीये मर्यादित, गेले काही दिवस हे घडतच आहे। आणि आज एकनाथ शिंदेंच्या सहनशीलतेचा अंत होऊन त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्याकडे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। काय करायचं? एकनाथ, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला मंत्री भाजपने केलेलं नाही, तुम्हाला मंत्री शिवसेनेने आणि या तमाम शिवसैनिकांनी केलेलं आहे। मात्र या निमित्ताने तुमच्या ज्या काही भावना आहेत त्यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे। आणि इथल्या पोलीस यंत्रणेला असेल, आणखीन कोण कोण यंत्रणा असेल, त्यांना मी सांगतोय की भाजपची धुणी भांडी करू नका। कपडे धुवायचे असतील तर खाकी उतरवा, त्यांच्या घरी घरकामाला जा आणि तिकडे धुणी भांडी करा। त्या परमवीर सिंगला पण मी सांगतोय, आयुक्त पदाचा राजीनामा दे आणि मग जा वर्षावरती जा, आणखीन कुठे जायचे धुणी भांडी करा, काय साफ करायचे झाडलोट करा, संडास धुवायचे, बाथरूम धुवायचे, काही धुवा तुम्ही, आम्हाला त्याची पर्वा नाही। पण जर का इकडे राहून माझ्या शिवसैनिकाला तडीपार करण्याची नोटीस देणार असाल तर हे सरकार मी तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। ठीक आहे, निवडणुका येतात, निवडणुका जातात। 5 वर्षापूर्वी सुद्धा निवडणूक झाली होती, त्याच्यामध्ये निवडणुका झाल्या, पुन्हा 5 वर्षांनी महापालिकेची आलेली आहे। पण या निवडणुकीच्या साठी तुमचा पराभव समोर दिसतोय। काही केलं तरी भाजप जिंकू शकत नाही, तुम्हाला दिसतंय। म्हणून ही यंत्रणा जर तुम्ही घरकामाला लावणार असाल तर मात्र ते शिवसेना सहन करणार नाही। हा इशारा मी जाहीर इशारा, मग ते मुख्यमंत्री असतील, आयुक्त असतील, आणखीन कोणी असेल त्यांना मी देतोय। आणि निवडणूक आयुक्तांना सुद्धा मी विनंती करतोय की हे जे काय सगळं चाललंय तुमच्या निवडणूक आचारसंहितेत बसतं काय? आचारसंहिता म्हटल्यानंतर मंत्र्यांचे दिवे जातात, सगळं काही जातं। पण आता येताना मी बघितलं मुख्यमंत्र्यांचा ताफा, हा ताफाच्या ताफा घेऊन इकडे फिरतायत आणि सगळ्यांना जणू काही त्यांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागवत आहेत। हे निवडणूक आचारसंहितेत बसतं काय याचं सुद्धा कुठेतरी आम्हाला उत्तर पाहिजे। आम्ही जरा कुठे काहीतरी खुट केलं की लगेच निवडणुकीचं वर्ण तिकडनं फरमान येतं, आचारसंहितेचं आहे, आयुक्तांचं आहे, आणि आम्ही ते मानतो कारण कायदा सगळ्यांना सारखा आहे। जर जो कायदा आम्हाला लागू आहे तोच कायदा त्यांना सुद्धा आहे। मुख्यमंत्री असला तरी सुद्धा त्यांना तो लागू असलाच पाहिजे, पंतप्रधान असला तरी त्यांना तो कायदा लागू असलाच पाहिजे, तर याला लोकशाही म्हणायचं। नाहीतर मग ही काय अघोषित आणीबाणी आहे काय? आणि अघोषित आणीबाणी असेल तर आणीबाणीमध्ये काय झालं ते तुमचं तुम्हाला जास्त माहिती आहे। जितके काळ तुम्ही तिकडे बसलायत तितके काळ कदाचित जनता सहन करत, पण जर का जनतेच्या कचाट्यात सापडलं तर जनता उलटून फेकून देते। इंदिरा गांधींना उचलून फेकलं तर तुमची काय अवकात आहे? तुमची काय अवकात आहे? या ना सामोरे या व्यासपीठावरती या, आपण बोलूया, तुम्ही बोला, आम्ही बोलतो, तुम्ही आरोप करा, आम्ही आरोप करतो, तुम्ही काय न केले ते सांगा, आम्ही काय केले ते आम्ही सांगतो। होऊ द्या ना, ही अशी कुठेतरी विकास कामाची चढाओढीची लढाई होऊ द्या। पण कुठेतरी तुमच्या रेषा उमटले। काल कुठेतरी म्हणाले, जे मी बोललो होतो ना परवा, की निवडणुकीच्या आधी साबरमती आणि निवडून आल्यानंतर बारामती, बरोबर का चूक आहे? निवडणुकीच्या आधी कसं सगळं गांधीवाद, सगळं स्वच्छ सुंदर, चारित्र्य विरित्र्य सगळं काही आहे, बारामती भ्रष्ट आहे, कशाला? नरेंद्र मोदी जाऊन तिकडे बोलून आले होते आणि नंतर गळ्यात गळा, तुझ्या गळा माझ्या गळा, पिकू भ्रष्टाचाराचा मळा, कशासाठी हे चाललंय सगळं नाटक? पण त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले, तेव्हा जर का साबरमती नसती, म्हणजे केव्हा? लोकसभेच्या वेळेला मोदी नसते तर तुमचे 18 खासदार निवडून आले असते काय? कदाचित असते, कदाचित नसते, कदाचित 25 आले असते, कदाचित 30 आले असते।
काही होऊ शकतं, आले जनतेच्या मना, जसं म्हणतो ना आपण आले देवाच्या मना, तसं आता लोकशाहीमध्ये आले जनतेच्या मना, तिथे कोणाचे काही चाले ना, मग ते कोणी असेल तरी काही चालणार नाही. तुम्ही तिकडे पंतप्रधान असताना सुद्धा दिल्लीमध्ये मग माती का खाल्ली? मोदी होते ना प्रचाराला. आणि तेव्हा जर का मोदी नसते तर तुमचे 18 खासदार आले असते काय? हा प्रश्न चांगला आहे, बिनतोड आहे, पण त्या प्रश्नाच्या मग आणखीन थोडं मागे जाऊया. असा आला होता की जेव्हा ते गोधरा घडला, अहमदाबाद घडला, अहमदाबादमध्ये काय घडलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देशामध्ये काऊर उठलं होतं, मोदी हटाव, मोदी हटाव, सगळे मोदी हटाव. चंद्रबाबू नायडू तेव्हा इंडियामध्ये होते, त्यांनी सुद्धा सांगितलं तो मोदी हटाव. पण फक्त एक ते शिवसेना प्रमुख मोदींच्या पाठी उभे राहिले. ते जर का उभे राहिले नसते तर तुमच्या स्वप्नाला तिकडेच मूठमाती मिळाली असती. कसली साबरमती आणि कसली बारामती, सगळी स्वप्नांची झाली असती माती. तुमच्या माती झाली असती, मातेर झालं असतं तुमचं. हे विसरू नका, उपकार नाही केले तुम्ही. त्यावेळेला फक्त शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मोदी को हटाना नाही, मोदी गया तो गुजरात गया. आणि आता कुठेतरी सुदैवाने का दुर्दैवाने हे जनतेने ठरवायचं आहे. कुठेतरी तुमच्या ती नशिबाची रेषा उमटली म्हणून तुम्हाला ही सगळी पदं बिद सत्ता मिळालेली आहे आणि आमच्या अंगावर येते उलटे. 25 वर्ष मैत्री पाहिलीत, मी काल सुद्धा बोललो. पण कशासाठी हे सगळं करताय? ज्या काही म्हणी आहेत त्या उगाच नाही आलेल्या. देव देतं आणि कर्म नेतं. देवाने दिलेलं आहे, चांगलं काम करा, नाहीतर कर्म तुमच्या डोळ्या देखत ते घेऊन जाईल, तुमच्या डोळ्या देखत घेऊन जाईल. आहे ना कल्याण डोंबिवलीची महापालिका आहे, चांगलं सोन्यासारखं आपण शहर करू. काय काय गोष्टी आम्ही केल्यात त्या आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या आहेत, एकनाथ शिंदेनी सांगितलेल्या आहेत. आणि सांगायला कशाला पाहिजेत? ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या खोट्यात करे बाबानो. एक तरी गोष्ट अशी आहे की मी दुसरीकडे कुठेतरी करतोय आणि इकडे आणून दाखवलोय की उद्या मी असं काहीतरी करेन. आधी मी करून दाखवलेलं आहे. मुंबई महापालिका निवडणूक सुद्धा सगळेजण हताश होऊन बसले होते, तेव्हा कुठे होते मोदी? सगळे म्हणत होते आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. पण मी ठणठणीतपणाने शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेतला आणि मोठी होर्डिंग लावली, करून दाखवलं. 2 शब्दांनी निवडणूक जिंकलो. कारण जे दाखवलं होतं ते केलेलं होतं आणि केलेलं होतं म्हणून मी ते दाखवलं होतं. पण आता सगळे तुमचे IB आणखीन काय काय आणखीन कुठल्या कुठल्या बिया असतील त्यांचे रिपोर्ट येतात, किती सीट मिळणार आणि त्या सीटवरती तुम्ही तुमची आता सगळी कारवाई, याला पकडा त्याला पकडा, कितीही पकडा. आमची उमेदवार एक तर तुम्ही त्याला हात लावू शकत नाही, पण तुरुंगात टाकलं तर तुमची डिपॉझिट जप्त करून सुद्धा आमचे उमेदवार निवडून येतील. एवढा अंगार आज कल्याण आणि डोंबिवलीमध्ये पेटलेला आहे. आज बिहारमध्ये सुद्धा त्यांना पराभव दिसतोय. हे मी नाही बोलत आहे, अमित शहा बोललेत. भाजपा जर का हरला, बिहारमध्ये भाजप जर का हरला का आतापर्यंत जिंकणार 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 बोलत होतात, अचानक भाजपा हरला कसं बोलायला लागलात? मग दिसतंय बिहारमध्ये सुद्धा पराभव दिसतोय. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे. बिहारमध्ये जर का भाजपा हरला तर पाकिस्तानमध्ये दिवाळी होईल. मी म्हणते मला तर कदाचित पत्रकारांना विचारतो, खरंच वाक्य असं आहे का? काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली तुमची. हारला बोललात की जिंकले बोलले? ते जिंकले तर दिवाळी की हारले तर दिवाळी? कशामुळे? हारले तर दिवाळी बोललेत का जिंकले तर काय? हारले तर कशाला? हारले तर दिवाळी कशाला? उलटा आता त्यांचं काय वाकडं होतं पाकिस्तानचं? काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतायत, भाजपचा उपमुख्यमंत्री असताना फडकतायत. दिवाळी नाही करत पाकिस्तान. शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक पाकड्यांच्या विरोधात उभा राहतोय, उभा राहिलेला आहे. पण त्याला आम्ही तुरुंगात डांबू. असा मुख्यमंत्री असल्यानंतर कशाला पाकिस्तान बोलेला असा मुख्यमंत्री जावा? उलटा आत्ताच ते फटाके फोडत असतील तिकडे. अरे आपलं काम भाजप करतंय, वाजवा रे वाजवा. पाकिस्तानमध्ये शिवसेनेविरुद्ध आंदोलन झालं, शिवसेनेला अतिरेकी ठरवा हे पाकिस्तानची सुद्धा मागणी आहे. आणि तुम्हाला तुरुंगात डांबू हे तुम्ही सुद्धा बोलताय. मग तुमचे दोघांचे नवीन काही युती झाली की काय? नवीन युती झाली काय? मग कशाला तुम्ही खोटं बोलताय? मला असं वाटतं भाजप हारला तर नाही, भाजप जिंकला तरच पाकिस्तानमध्ये फटाके फोडतील. या अशा पद्धतीने तुम्ही चाललेले आहेत. ना विचार ना आचार, काही नाही काही नाही काही नाही. आहे इकडे महिला बसलेल्या आहेत, सगळे बसलेले आहेत. तुम्ही सगळे बोलत असाल, हो तुम्ही हे सगळं बोलताय. महागाईवरती का नाही बोलत? महागाईवरती बोला ना. महागाई येणार कशी नियंत्रणामध्ये? जर मुख्यमंत्र्यांनी सगळे असे प्रचार करत फिरले, तुमच्याकडे बघायला वेळ आहे कुठे? आम्ही तुमची स्मार्ट सिटी करू. जेवू काय जेवायचं काय ते तुमचं तुम्ही बघा, ते नाही आमच्याकडे काय. पण तुमची स्मार्ट सिटी करून टाकू आम्ही.
डाळीचे ज्या पद्धतीने भाव वाढतात, मला असं वाटतं की डाळीवरती सुद्धा अघोषित बंदी आणतात की काय? कारण बंदी आणि बंदी, सगळीकडे बंदी, याला बंदी, त्याला बंदी, त्याला बंदी, त्याला बंदी, म्हणून भाव एवढे वाढवायचे की डाळीवरती सुद्धा अघोषित बंदी करा, बंद. तुम्ही जिंकलात, तुम्ही हरल्यानंतर पाकिस्तान काय करेल ते सोडा, पण तुम्ही हरल्यानंतर आपल्याच देशात दिवाळी कोण साजरी नाही करणार त्याची पहिली चिंता करा. त्याची पहिली चिंता करा की अरे तुम्ही हे हरले, वाजवा, फटाके वाजवा. ही अशी पाळी हे आणू नका, कारण अशी पाळ्या आलेल्या आहेत, अनेकांवरती आलेल्या आहेत. ज्यांना जनतेने भरघोस मताने निवडून दिलेला आहे त्यांना जनतेने डिपॉझिट जप्त करून घरी सुद्धा पाठवलेले. अशी ही जनता, ही जागरूक जनता. आणि कल्याण डोंबिवलीची तर तुम्ही विचारूच नका, ही भगव्याची जनता आहे, भगवी जनता आहे, भगव्या विचाराने वेडी झालेली जनता आहे. म्हणून एकनाथ, घाई करू नका. मंत्रिपदाचा राजीनामा तुमचा एकट्याचा मी घेणार नाही. जर मला असं वाटलं की खरंच हे सरकार मस्तीमध्ये वागतंय तर मी पूर्णपणे सरकारचा पाठिंबा काढून या सरकारला रस्त्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही. आणि रामदासभाई तुम्ही इकडे आहात, एकनाथ तुम्ही आहात, आणखीन कोण कोण मंत्री असतील इकडे? दारा भुसे तुम्ही आहात. तुमची कॅबिनेट कधी आहे? मंगळवारी कॅबिनेट आहे. कोणतेही विषय सुरू करण्याच्या आधी मला डाळीच्या भावावरचं आणि महागाईवरचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडनं पाहिजे. दिवाळीच्या आत मला डाळीचे भाव तुम्ही करून देताय की नाही हे मला सांगायचं उत्तर मला त्यांच्याकडनं पाहिजे. नाही तर नुसतं आपलं यायचं आणि आपलं गोडधोड काहीतरी करून करू करू बघू 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 बिलकुल 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 करतो, मी सगळं करतो, हे असे नाही चाळे चालणार. आम्हाला उत्तर पाहिजे. बाकीचे प्रश्न मोठे आहेत ते मी नाकारत नाही. दुष्काळ पडलेला आहे, शेतकरी आत्महत्या करतायत, गुन्हेगारी वाढते आहे, दरोडे पडतायत. जसं मुख्यमंत्र्यांची सभा होती त्याच दिवशी डोंबिवलीमध्ये त्या बँकेची व्हॅन लुटली. अरे त्या आयुक्ताला म्हणा ते पकडणे हिंमत असेल तर ते पकड. तुझी जी काय पिस्तुलं, काय केपेची पिस्तुलं घातलेत खिशामध्ये, त्या दरोडेखोरांकडे बंदुका होत्या, पिस्तुलं होती, रिव्हॉल्वर होती, ती रोखून बँकेची गाडी तुमच्याच कारकिर्दीत लुटतायत. खरं म्हणजे असा निष्क्रिय आणि मला असं वाटतं बेकार आयुक्त अनेक वर्ष या कल्याण डोंबिवलीला लाभला नसेल. आणि ते सोडून तुम्ही आमच्या नगरसेवक किंवा उमेदवारांच्या मागे लागतात का? पैसे कोणाचे लुटले? जनतेचेच होते ना. बँकेचे पैसे म्हणजे कोण? जनधन योजना. आता त्या योजनेमध्ये पैसे तर टाका आधी. नुसती खाती उघडतायत आणि रिकामी खाती घेऊन करायचं काय? डाळ मिळते रिकाम्या खात्याने. पण गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत, बंदुका घेऊन दरोडे घालतात, दिवसा डवळ्या दरोडे घालतात. त्याच्याबद्दल ना लाज ना लज्जा ना शरम. पण शिवसेना जिंकता कामा नये. अरे जिंकली शिवसेना तर का तुझ्यावरती सूड नाही उघडणार? ही अवलाद आमची नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत आमची नाहीये. ज्या वेळेला आपलं सरकार आलं होतं मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी होते, मी स्वतः साक्ष आहे. शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी बोलून सांगितलं होतं की मनोहर पंत एक लक्षात ठेवा, कालपर्यंत आपण विरोधी पक्षात होतो, आज आपण सत्ताधारी पक्षात आहोत, तुम्ही मुख्यमंत्री आहात. आणि कालपर्यंत जे आपण करत होतो ते कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीवाले करतील. तेव्हा काँग्रेस मला वाटतं एक होती का दोन होते, एकटेच होते शरद पवार आधी. पण म्हणून ते जसे आपल्याशी वागले, आपल्या लोकांना जसे टाळा लावत होते, पोलिसांकरवी त्यांची डोकी फोडत होती, असं सुडाचं राजकारण मला चालणार नाही. कारण काँग्रेसमध्ये असले तरी ते तरुण आहेत आणि ते तरुण महाराष्ट्राच्या मातीतले आहेत. त्यांची डोकी आपण फोडायची नाहीत, अजिबात फोडायची नाहीत. याला म्हणतात शिवशाही, याला म्हणतात नीतिमत्ता, याला म्हणतात परंपरा, याला म्हणतात संस्कृती संस्कार. हे उगाच बसलेले नाहीत भगवे टोप्या घालून मनापासून. ह्या भगवे टोप्या नाही, ते भगवे विचार आहेत. जो विचारांचा पगडा, मग ती पगडी असेल टोपी असेल, ती या माझ्या शिवसैनिकांच्या डोक्यावर आहे. या डोक्यामध्ये कधी पाप येणार नाही, अजिबात येणार नाही. आणि मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो होतो. आपल्या इकडे उमेदवार आलेत ना रे, किती आहेत? हे राजकारण आम्ही लढू, तुम्ही काळजी करू नका. पण इथे जेवढे उमेदवार आले त्यांनी मला हात वर करून शपथ घ्या की तुम्ही निवडून तर येणारच आहात, पण तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातला क्षण आणि क्षण तुमचा वॉर्डाचा विकास आणि तुमच्या शहराचा विकास करण्यासाठी राबू लावू, कामी लावू, हे तुम्ही शपथ घ्या. उभे राहून शपथ घ्या सगळ्यांनी, सगळ्या उमेदवारांनी शपथ घ्या. ही आमची बांधिलकी आहे, ही आमची बांधिलकी आहे. आणि आम्हाला काही बसा, आम्हाला काही नशिबाने दिलेलं नकोय, आम्हाला तुमच्या आशीर्वादाने मिळालं तर पाहिजे.
मी तुमच्या समोर कालच सांगितलं की मी बाळासाहेबांच्या नावाने मत का मागतोय, कारण त्यांची परंपरा, त्यांचा वसा घेऊन मी पुढे जातोय, म्हणून त्यांच्या नावाने मत मागण्याचा अधिकार मला आहे, शिवसेनेला आहे. नुसतं कामापुरते बाळासाहेब आणि नंतर ते सगळं विसरून जायचं ही अवलाद नाही माझी. मी त्यांचा पुत्र आहे आणि त्यांनी दिलेला विचारांचा ठसा, त्यांनी दिलेला विचारांचा वसा हा घेऊन मी पुढे जातोय. आणि कल्याण डोंबिवली आपण जिंकले हे नक्कीच, आपण जिंकले नक्कीच, पण जिंकल्यानंतर सुद्धा कुठेही पक्षपात करायचा नाही. अगदी भाजपवाला असला तरी त्याच्या घरामध्ये पाणी येते की नाही ते बघायचं. आपण नाही पक्षपातीपणा करायचा. ती आपली ती वृत्ती नाही. चला निवडून झालं, निवडून दिलं लोकांनी, मी बसलोय आज, बोल तुझं काय काम आहे, केलं, चल जा. निवडणुकीत तुला पाणी तर पाजलंच आहे, पण आता सुद्धा पाजतो, जा. आणि या पद्धतीने आपण चाललेलो आहे. म्हणून एकनाथ, ही लोक सुद्धा खूप वेळ उन्हात बसलेली आहेत. आज आणि उद्याच्या 2 रात्री आहेत. 2 रात्री या फार महत्वाच्या आहेत. पैसा वाटप होऊ शकतो पलीकडून, कारण आपल्याकडे काय, आपल्याकडे मी कालच सांगितले, हीच माझं साधन, हेच माझी संपत्ती, ही माझी सोन्यापेक्षा कितीतरी अमूल्य अशी माझी संपत्ती आहे. आणि त्यांच्या जोरावरती आज जो काय मी आहे तो तुमच्यामुळे आहे. वातावरण सगळीकडे चांगलं आहे, जिंकणार आहे नक्कीच, पण त्या विजयावरती जोपर्यंत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत झोपायचं नाही. मान्य आहे? जोपर्यंत आपला उमेदवार विजयी झाल्याचं घोषित होत नाही, म्हणजे त्याच्यानंतर मिरवणुकीला जायचं, नंतर तो बोलायला अरे मी निवडून आलो होता, चल तुला नाही आता मी जाऊन झोपतो, तसं नाही. त्या सगळा विजय सगळा साजरा केल्यानंतर मग आराम करायचा आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून पूर्णपणे काम. आणि हा विजय आपण मिळवल्याशिवाय राहायचं नाही. तूर्त मी एकनाथ एवढंच सांगतो, तुमचा राजीनामा मी स्वीकारत नाही. पण तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचे मी आदर करतो, तुमच्या भावनांशी मी सहमत आहे. आणि जर का मला आढळलं की इकडे सरकारी यंत्रणेचा घरगड्यासारखा वापर होतोय, तर या सरकारला रस्त्यावरती आणल्याशिवाय मी राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक महत्वाची बातमी आला आपल्यापर्यंत येते. शिवसेना भाजपमधील मतभेद टोकाला गेल्याचं आत्ताच्या या उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत स्पष्ट झालंय. सरकारची मस्ती उतरवण्यासाठी पाठिंबा काढू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. या सभेमधून उद्धव ठाकरेंनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंनी हा भाजपला इशारा दिला. एकनाथ शिंदेंनी या सभेतच मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा न स्वीकारता भाजपला हा निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. सरकारची मस्ती उतरवण्यासाठी पाठिंबा काढू असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी कल्याणमध्ये घेतली. यावेळेला एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावर नेमकं काय सांगितलं आपण पाहूयात. असे अत्याचार जर कार्यकर्त्यांवर होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही. मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही. मी त्या कॅबिनेटमध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर. त्यामुळे कारण मी हे पाहतोय, मी उघड्या डोळ्याने पाहतोय, हे अत्याचार पाहतोय, मी नाही पाहू शकत. त्यामुळे मला आज या कार्यकर्त्यांसाठी, मी शिवसैनिक आहे, मी सर्वप्रथम शिवसैनिक आहे, नंतर मंत्री आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि त्याच्या भावना मला माहीत आहे. आणि म्हणून मी आज माझ्या मंत्रिपदाचा, मी आज माझ्या पालकमंत्रीपदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय. तो आपण स्वीकार करावा. बघितलं शिवसैनिकांवरती सुरू असलेले अत्याचार आणि या सगळ्या गोष्टी पाहता या सरकारमध्ये बसू शकत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. यावरती उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात. एकनाथ शिंदेच्या सहनशीलतेचा अंत होऊन त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्याकडे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. काय करायचं? एकनाथ, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला मंत्री भाजपने केलेलं नाही, तुम्हाला मंत्री शिवसेनेने आणि या तमाम शिवसैनिकांनी केलेलं आहे. मात्र या निमित्ताने तुमच्या ज्या काही भावना आहेत त्यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे.
आणि इथल्या पोलीस यंत्रणेला असेल, आणखीन कोण कोण यंत्रणा असेल, त्यांना आम्ही सांगतोय की भाजपची धुणी भांडी करू नका. कपडे धुवायचे असतील तर खाकी उतरवा, त्यांच्या घरी घरकामाला जा आणि तिकडे धुणी भांडी करा. त्या परमवीर सिंगला पण मी सांगतोय, आयुक्त पदाचा राजीनामा दे आणि मग जा वर्षावरती जा, आणखीन कुठे जायचे, धुणी भांडी करा, काय साफ करायचे, झाडलोट करा, संडास धुवायचे, बाथरूम धुवायचे, काही धुवा तुम्ही, आम्हाला त्याच्याशी पर्वा नाही. पण जर का इकडे राहून माझ्या शिवसैनिकाला तडीपार करण्याची नोटीस देणार असाल तर हे सरकार मी तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, निवडणुका येतात, निवडणुका जातात. 5 वर्षापूर्वी सुद्धा निवडणूक झाली होती, त्याच्यामध्ये निवडणुका झाल्या, पुन्हा 5 वर्षांनी महापालिकेची आलेली आहे. पण या निवडणुकीच्या साठी तुमचा पराभव समोर दिसतोय. काही केलं तरी भाजप जिंकू शकत नाही, तुम्हाला दिसतंय. म्हणून ही यंत्रणा, जर तुम्ही घरकामाला लावणार असाल तर मात्र ते शिवसेना सहन करणार नाही. हा इशारा मी, जाहीर इशारा, मग ते मुख्यमंत्री असतील, आयुक्त असतील, आणखीन कोणी असेल त्यांना मी देतोय. बघितलं, निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी या सभेत भाजपला दिलेला आहे. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. भाजपचे आमदार रामदास कदम सध्या, माफ करा, राम कदम आपल्यासोबत आहेत. राम कदम, आपण पाहतोय उद्धव ठाकरेंनी आज कल्याणमध्ये हा इशारा दिलाय. काय नेमकं याच्याकडे भाजप कसं बघतंय? हा इशारा आहे, धमकी आहे, काय नेमकं म्हणायचं? नाही, मी माननीय उद्धव साहेबांचं पूर्ण भाषण ते ऐकलं मी, आणि पूर्ण भाषण ऐकल्याच्या नंतर त्यांनी भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदेना राजीनामा परत माघारी घ्या अशा प्रकारचे आदेश दिले. आता मला हेच कळायला तयार नाही, जर मागेच घ्यायचा होता मग पुन्हा एकनाथ शिंदेनी दिला का? ठीक आहे, त्यांची ती अंतर्गत बाब आहे, त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. आणि आता असं आहे की आता त्या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि आजची शेवटची सभा आहे, तर त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाचे आपले राजकीय डावपेच असतात. तर हा सगळा एकंदरीत सगळा तो लोकांना बोलवण्यासाठी हा राजकीय डावपेच आहे. आणि ज्या पद्धतीनं मागच्या वर्षभरामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलंय, तर ते सगळं काम पाहून आणि कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतः फडणवीस साहेबांनी सभा घेतल्या, पक्षाचे अनेक नेते त्या भागात फिरतात, तर ज्या पद्धतीचा एकंदरीत लोकांकडून जो कल मिळतोय भाजपला, तर त्याच्यामुळे अनेक वर्षापासून शिवसेनेची त्या ठिकाणी सत्ता होती, तर त्याच्यामुळे कोणालाही स्वाभाविकपणे अस्थिरता वाटणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे आमच्या मित्र शिवसेना पक्षाला ती अस्थिरता जाणवते, असं एकंदरीत सगळ्यांच्याच वक्तव्यावरून, भाषणांवरून आणि वागण्यावरून या मागच्या 5-6 दिवसात ते जाणवायला लागलंय. कारण गेली अनेक वर्ष आम्ही युतीतच लढत होतो, त्याच्यामुळे आमचा पक्ष त्या भागात वाढत नव्हता. आता पहिल्यांदा त्या भागात आम्ही एकट्याच्या बळावर लढतो आहोत. लढत असताना पूर्ण जवळपास सगळ्याच वार्डांमध्ये जो चांगला रिस्पॉन्स भाजपला मिळतोय, त्याच्यामुळे भयभीत झालेला आमचा मित्रपक्ष अशा प्रकारचे खोटे आरोप प्रसार माध्यमांना काहीतरी खाद्य पुरवण्याच्या दृष्टिकोनातून खोटे आरोप करतोय. एवढंच या भाषणाबद्दल बोलता येईल, बाकी काय बोलणार. खरंय. मात्र रामकदम, आपण बघतोय एकनाथ शिंदेचा एकट्याचा राजीनामा न घेता संपूर्ण जेवढे मंत्री आहेत शिवसेनेत त्या सगळ्यांचा राजीनामा घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेऊ वेळ पडली तर, असं उद्धव ठाकरे म्हणतायत. याकडे तुम्ही कसं बघता? मुळात लक्षात घ्या की कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक होते, त्याच्यामध्ये जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयाचा अर्धा भाग शिवसेना स्वतः आहे. पण लोकांसमोर मतं मागायला जाताना लोकांना असं दाखवतायत की आम्ही बघा ह्यांना कसं विरोध करतोय. हे चुकीचं आहे, खोटं आहे, असत्य आहे, मिथ्या आहे. जेव्हा तुम्ही सरकारचे घटक असता तेव्हा सरकारचे घटक असताना तुम्ही विरोधी पक्षासारखं वागू शकत नाही. कारण जे काही सरकार निर्णय घेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा त्या निर्णयाचा एक भाग आहात. हे शिवसेना पदोपदी पावलोपावली विसरते. ही चूक आहे शिवसेनेची. आणि ठीक आहे, आता निवडणुकीमध्ये मतं मागण्यासाठी लोकांपुढे हे भावनिक आव्हान असेल सुद्धा, पण जे काही सरकारमध्ये जे चांगले वाईट जे काही निर्णय होत आहेत, निश्चितपणे वर्षभरात सरकारनं खूप चांगले निर्णय घेतलेत, पण 1-2 गोष्टी राहून गेल्या असतील तर त्याच्याकडे विरोधी पक्षासारखं बघायचं आणि त्या ठिकाणी स्वतंत्र पक्ष आपला कसा वाढेल या भूमिकेनं मतांना एनकॅश करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करायचा. हे निव्वळ राजकीय डावपेचांचा भाग आहे. निवडणुकीचा आजचा शेवटचा प्रचाराचा दिवस होता, त्याच्यामुळे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने भावनिक आवाहन करण्यासाठी हा केलेला एक राजकीय डावपेच. ही ड्रामेबाजी होती असं पण म्हणू शकतो का? ही ड्रामेबाजी होती कशा संदर्भातली? मंत्रिपदाचा राजीनामा देणं, तो न स्वीकारणं, ही सगळी ड्रामेबाजी होती का? आता लोकांमध्ये तशा प्रकारची चर्चा आहे
कारण हे झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीचे व्हॉट्सअप फिरले तर तशा प्रकारची चर्चा आहे. आणि मुळामध्ये पोलिसांचं काम करतायत. उलट पक्षी ज्या वॉर्डांमध्ये भाजपचे उमेदवार पूर्णपणे निवडून येत आहेत त्या ठिकाणी शिवसेनेकडून काही ठिकाणी धमकी वगैरे अशा प्रकारचे प्रकार दिसत आहेत. त्याच्याबद्दल तर आम्ही कुठे वाच्यता केली नाही, पण उगाच म्हणजे पोलिसांचं काम करतात त्याच्या आधीच म्हणणं तुम्ही अमुक करू नका तमुक करू नका. पण ठीक आहे, आपण याच्याकडे केवळ एक निवडणुकीचं 2 दिवसाचं राजकारण असं त्याला याच्याकडे पाहिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीची कल्याण आणि डोंबिवलीमध्ये अतिशय चांगलं वातावरण आमच्या भाजपला आहे. लोकांना ठाऊक आहे की या राज्याचा विकास माननीय देवेंद्र फडणवीस जे अतिशय तरुण आहेत, विद्वान आहेत आणि काहीतरी करून दाखवणारा असा मुख्यमंत्री अनेक वर्षाच्या नंतर महाराष्ट्राला आपल्याला लाभलेले आहेत. तर आणि कल्याण डोंबिवलीकर हुशार आहेत, सुज्ञ आहेत. 20 वर्ष शिवसेनेच्या हातात सत्ता देऊन सुद्धा शिवसेनेला काहीही करता आलं नाही, तर त्यांना इतर पक्षांवर आरोप करण्याच्या पलीकडे दुसरं करतील काय? ठीक. आरोप करण्यापेक्षा जर आज शिवसेनेच्या नेत्यांनी आम्ही 20 वर्षात हे कल्याण डोंबिवलीमध्ये करून दाखवलं हे जर ते सांगू शकले असते तर लोकांना ते अधिक आवडलं असतं. ठीक. आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6,500 कोटी रुपये कल्याण डोंबिवलीला देत आहेत, याच्यामुळे यांच्या पोटात दुखतंय का? बरोबर. ते शहर सुंदर करतात याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय का? रामकदम, आपण थोड्या वेळासाठी असं धरून चाललो की हा प्रचाराचा एक भाग आहे, शेवटच्या टप्प्यातला हा प्रचार आहे, यासाठी हे सगळं चाललंय, भावनिक आवाहन केलंय असं आपण जरी धरून चाललो तरी यापुढे शिवसेना भाजपचं नातं आता कसं राहील? नाही, आपण निवडणुकीच्या नंतर 2 दिवसाच्या नंतर बोलू ना, त्यामध्ये काही भेद नाहीये. त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि शिवसेनेच्या व्यासपीठावरून त्यांनी भाजपचं कौतुक करणं हे मला अपेक्षित सुद्धा नाहीये. कारण आम्ही दोघांच्या समोरासमोर तिथे निवडणुका लढतो, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या समोर जेव्हा आमचा उमेदवार असेल तर आमच्याबद्दल काही बरं वाईट बोलणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे हा राजकारणाचा एक भाग आहे निव्वळपणे. पण हे मान्य करावं लागेल की 20 वर्ष शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेवर असून सुद्धा शिवसेनेला त्या ठिकाणी काहीही करता आलं नाही. उलट पक्षी आता भाजपच्या बाजूला अतिशय चांगलं वातावरण फिरलंय. त्याच्यामुळे थोडीशी पोटदुखी म्हणा, थोडासा भयभीतपणा म्हणा, थोडीशी नाराजी म्हणा आणि लोकांचा कल आता त्यांना दिसतोय. त्याच्यामुळे नाराजीतून आपण असं म्हणूया रामकदम की ही सगळी भावनिक आवाहन करण्याची एक पद्धत शिवसेनेची आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी आज शेवटच्या टप्प्यात अंतिम प्रचार टप्प्यात या आवाहन केलं तिथल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना. कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा भरण्यासाठी पण हे केलं असू शकतं. मुळात बघा की लोकांचा भ्रमनिरास झालाय कल्याण डोंबिवलीमध्ये. तरी करता आपण त्याच्यामध्ये कृत्रिम ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला तर त्या मुलाची आई म्हणते की बिल्डिंगच्या खाली उतरल्यावर गटारांची काय स्थिती आहे, घरामध्ये पाणी नाहीये, रस्ते कसे आहेत, पायवाटा कशा आहेत. तो कार्यकर्ता काय समजावून सांगणार? आई सुद्धा म्हणते 20 वर्ष पकडला झेंडा हातात, आता भाजपचा घेऊन बघ. कारण ज्या पद्धतीनं देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं हा पक्ष वाढतो आहे आणि निश्चितपणे आमच्या मित्रपक्षाला ती अडचण असेल भाजप कसा वाढतो एवढा. आज त्यांच्यापेक्षा आमचे दुप्पट आमदार आलेत महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर. त्यांना वाईट नाही का वाटणार? वाटणार वाईट, स्वाभाविकपणे. 123 आमदार भाजपचे आहेत. मुंबईमध्ये आम्ही क्रमांक 1चा पक्ष आहोत. बरोबर. अनेक ठिकाणी आम्ही क्रमांक 1चा पक्ष आहोत. आता कल्याण डोंबिवलीमधली सत्ता 100% भाजपकडे येते. ठीक, नक्कीच आपण बघूयात या 2 दिवसानंतर काय होतंय आणि शिवसेनेचा हा इशारा शिवसेना किती गांभीर्याने घेतेय भाजपच्या संदर्भात. धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी रामकदम. आपण बघतोय आज प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आज काही वेळात संपतोय आणि त्यावेळेला कल्याणमधल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंनी हा निर्वाणीचा इशारा भाजपला दिलाय. आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दीपक, आपण याकडे कसं बघायचं? हे ड्रामेबाजी होती, किती गंभीरतेने भाजप या सगळ्या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याकडे पाहिल? भूषण, दोन्ही पक्षांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रचारानिमित्त जी टीका होते ती टीका अगदी टोकाची आहे. आपण राज्यामध्ये यापूर्वी सुद्धा आघाडीचं सरकार बघितलं. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने 15 वर्ष राज्यामध्ये कारभार केला. त्या पक्षांमध्ये सुद्धा मतभेद होते, पण ते मतभेद एवढे टोकाचे नव्हते किंवा एवढे समोर उघडपणे आले नव्हते. परंतु शिवसेना भाजपमधले आलेले मतभेद हे अगदी समोर आलेले मतभेद हे अगदी टोकाचे आहेत. आपण अगदी साधं उदाहरण घेतलं तर मुख्यमंत्री आणि मंत्री यांना एकमेकांबद्दल जो आदर लागतो तो आदर या मंत्रिमंडळात आपल्याला दिसत नाहीये. रामदास कदम जे शिवसेनेचे मंत्री आहेत. दीपक, ही चर्चा अशीच सुरू ठेवूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.